आज गुरुवार 22 ऑगस्ट, संकष्टी चतुर्थी. सगळ्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा. आज प्रथम आपण आता गणेश स्तोत्रच म्हणूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आज संकष्टी आहे. सगळे मिळून म्हणूया. जिथे असाल तिथून म्हणा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणादिं पुरमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपम्, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानं, संहिता संधिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः निच्छ्रुत गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वर्धं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं. रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं, रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं. भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा.
आज अभंग हरिपाठातला 13वा म्हणणार आहोत. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता याच्यामध्ये आपल्याला ज्ञानदेवांनी 12व्यामध्ये गुरुप्रतीती सांगितली होती आणि यामध्ये गुरुप्रसादाद्वारा प्राप्त झालेली आत्मप्रतीती ही आपल्याला सांगतायत. बघूया आता. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. म्हणजे मी वेगळा आहे आणि भक्तदेव वेगळा आहे, निराळा आहे, अशी जी द्वैत बुद्धी आहे ती आपल्याला कशामुळं साधणार आहे, ती जाणार आहे. तर समाधी म्हणजे जीव हाच ब्रह्म आहे असं ऐक्यज्ञान जोपर्यंत होत नाही आणि हरीशी ऐक्य जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत हे द्वैत राहणार आहे. न साधेल जाण द्वैत बुद्धी. या द्वैत बुद्धीला आपण साधून घेऊ शकणार नाही, म्हणजेच आपली अद्वैत बुद्धी होणार नाही. म्हणून मग काय करायला पाहिजे की हरीशी ऐक्य साधलं पाहिजे आणि सगळीकडे व्यापून राहिलेल्या या परमात्म्याचा अनुभव येणं, यालाच बुद्धीचा मोठेपणा किंवा बुद्धीचं वैभव म्हणले. बुद्धीचे वैभव आन नाही दुजे. मग आपण म्हणू मी एवढे ग्रंथ वाचले, मी एवढ्या डिग्र्या घेतल्या, हे बुद्धीचं वैभव नाही आहे. तर हे ऐक्यज्ञान हे बुद्धीचं वैभव आहे. परमात्म्याचा अनुभव घेणं हे बुद्धीचं वैभव आहे. त्यातच बुद्धीचा मोठेपणा आहे. एका केशवराजे सकळ सिद्धी. केशवराज म्हणजेच हरी. तर एका श्रीहरीच्या नामस्मरणानंच ही सिद्धी प्राप्त होणार आहे. काही दुसरं करायला नको, फक्त हरिनाम घ्या, रामनाम घ्या, आपल्याला या सगळ्या सिद्धी प्राप्त होईल. म्हणून पुढचं चरण फार महत्त्वाचं आहे. रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. रुद्धी सिद्धी या सगळ्या ज्या काही उपसर्ग आहेत किंवा याला आपण साठा मानतो, मोठा आपल्याला धनसंपत्ती असं मानतो, पण अवघीच उपाधी या केवळ उपाधी आहेत. जशा आपण इतर उपाध्या घेतो तशाच आहेत. पण म्हणून काय करायचे, ज्ञानदेव महाराज काय सांगतायत, हरीचे चिंतन सर्व काळ. अहो, हरीचं चिंतन सर्व काळ करायला पाहिजे. आणि समसुख म्हणजे काय, तर समसुख म्हणजे जीव आणि ब्रह्म सम आहेत. जीवो ब्रह्मैव ना परहा. शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की हे वेगळे नाही आहेत, ते एकच आहेत. आणि या ज्ञानामुळं प्राप्त होणारं जे ज्ञान आहे ते अहम ब्रह्मास्मी. तर ते जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला हे सगळं द्वैत संपतं आणि खऱ्या अर्थानं समाधी प्राप्त होते. आता आपल्याला आत्मप्रतीतीचे किंवा प्रतीतीचे 3 प्रकार आहेत. एक आहे शास्त्रप्रतीती, दुसरी आहे गुरुप्रतीती, तिसरी आहे आत्मप्रतीती. एकापेक्षा एक सरस आहेत किंवा श्रेष्ठ आहेत. पण सर्वश्रेष्ठ आत्मप्रतीती आहे. पण ती केव्हा शास्त्र आणि गुरुप्रतीतीशी मिळणारी जुळणारी असेल तरच. शास्त्राविरुद्ध वर्तन करून चालणार नाही. गुरूंनी सांगितले ते ऐकलंच पाहिजे, गुरुवर श्रद्धा पाहिजे. म्हणजे या दोहोंच्या बरोबर आपल्याला आत्मप्रतीती येऊ शकते. आणि आत्मप्रतीती सांगणारा हा हरिपाठातला अभंग महत्त्वाचा आहे. जे रोजच प्रत्येक अभंग महत्त्वाचा आहे. त्यात ज्ञानराजांनी श्रीहरीच्या समाधीचं वर्णन केलं आहे. आता समाधी म्हणजे काय हो, सम अधिक धा. सम म्हणजे चांगल्या प्रकारे, आ म्हणजे सर्व बाजूनी, धा म्हणजे ठेवणे.
जे आपलं जे चित्त आहे, आपलं जे वृत्ती आहे, ही दुसरीकडे न ठेवणं, फक्त भगवंताच्या ठिकाणी ठेवणं, निर्विकल्प होणं, याला समाधी आहे. म्हणजे चित्ताचा चैतन्याशी संयोग. योगाचं मूळ उद्देशच आहे की शरीर, मन, आत्मा यांचा संयोग म्हणजे योग, म्हणजे समाधी आहे. आणि स्वरूप समाधीमध्येच त्याचं पर्यवसान होणं हे सगळ्या साधनांचं फळ आहे. कारण आपल्याला स्वरूपच समजत नाही, आपण जगाचं रूप बघायला जातो. म्हणून योगसूत्रात काय सांगितलेलं आहे पतंजलीनी? तदेवार्थ मात्र निर्भास्वम स्वरूप शून्यम इव समाधी. म्हणजे ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी न उरता केवळ स्वरूपाकरता राहून अन्य निराळ्या पदार्थांचं जेव्हा भान राहत नाही, ज्ञान राहत नाही, त्या भूमिकेला समाधी. आपण म्हणतो ना, तुमची काय समाधी लागली होती का, एवढं मी तुम्हाला सांगतेय, किंवा तो नवरा सांगत असतो, मी एवढं तुला सांगतोय, तुझी काय समाधी लागली होती का. खरंच आपण एखाद वेळेला असा एक क्षण येतो की सगळ्या जगाचा विसर पडतो, ती खरी समाधी. आणि गीतेच्या 6व्या अध्यायाच्या टीका करताना तर सांगितलेलं आहे, पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. म्हणजे ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचंही स्मरण होत नाही, अशा चित्त चैतन्याच्या ऐक्यावर समाधी राहते. म्हणून जाबाल दर्शनोपनिषद आहे म्हणून, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, खूप सुंदर असं वर्णन केले की जसा जसा आत्मज्ञानाच्या अभ्यासाचा म्हणजे विकास होतो, तसा तसा अहंकाररहित मनोवृत्तीचा प्रवाह ब्रह्माकार होत जातो आणि त्याला संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. जे परमानंदाचा अखंड अनुभव करणारे आणि सर्व वृत्ती शांत झाल्या आहोत असं आनंदावरून झालेलं जे चित्त आहे, आनंद स्वरूप जे चित्त आहे, त्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. 2 प्रकारचे. आणि तेजोबिंदू खूप उपनिषदांमध्ये वर्णन आलेली आहेत की वृत्ती निर्विकल्प होणं, ब्रह्माकार होणं, वृत्तीचं पूर्णतः विस्मरण होणं, हीच सम्यक समाधी. योग वासिष्ठामध्ये सुद्धा श्रीरामांना वसिष्ठ मुनींनी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारच्या आशारूपी तृणांना जाळून टाकणारा अग्नीच असा आत्मबोध, तत्वबोध म्हणजे समाधी. ज्ञानदेवांनी खूपदा सांगितलेली आहे ही. आपल्याला भागवतातही ह्या सगळ्या उपमा माहितीच आहेत. आणि मग समाधीचा संबंध शरीराशी नसून वृत्तीशी आणि चित्ताशी आहे. शरीर अगदी लहान पोरांना म्हणतो आपण, हाताचं बोट आपला हाताची घडी तोंडावर बोट, असं शरीरानं होऊ शकतो, पण मन मात्र चंचल आपलं सुद्धा राहतं. तर ती उत्कृष्ट प्रज्ञा म्हणजे नित्यतृप्त राहून, नित्यतृप्त प्रत्येक वस्तूला यथार्थ स्वरूपानं जाणणारी जी परा म्हणजे उत्कृष्ट प्रज्ञा, तिला समाधी म्हणतात. आता सविकल्पचे पुन्हा 2 प्रकार आहेत. निर्विकल्प कशी ते सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणतात, सोपं सांगतात, समाधी हरीची समसुखे विण. समसुखे विण ही समाधी हरीची राहणारच नाही. म्हणजे हरीच्या समाधीमध्ये समसुख आहे. तो भक्त आणि देव एकच असले पाहिजेत. आणि विषमता म्हणलं की द्वैत. म्हणून भगवद्गीतेतही पुन्हा सांगितलेलं आहे, जीव आणि परमात्मा यांच्या समतेचा अनुभव म्हणजे समसुख. आता हरिपाठाच्या या अभंगात ज्ञानोबांनी हरिसमाधी हीच छान सांगितलेली आहे. म्हणजे इतर भगवंताच्या स्मरणामध्ये किंवा लयीत जो राहू शकतो, बाकी कुठलंही त्याचं मन लागत नाही. म्हणून योग समाधीपेक्षा सुद्धा संतांनी हरिसमाधी आणि समसुख हे श्रेष्ठ मानलेलं आहे. कारण योग समाधी आणि हरिसमाधीत खूप वेगळेपण आहे. योग समाधीत सगळं लौकिक प्रापंचिक कर्माचा त्याग करून
निर्जन जगी जाऊन इंद्रिय मन प्राण यांचा निरोध करून तद्वारा वृत्तीशून्यता साधायला लागते. आणि हरिसमाधीमध्ये शरीर प्राण मनाची तटस्थता निष्क्रियता देहभान हे काही विसरायचं नाही आहे. भक्त फक्त आपल्या शरीर मन आणि प्राणाचा उपयोग करून भजन पूजन कीर्तन जप त्याचबरोबर प्रापंचिक लौकिक सगळी कर्म अनासक्त बुद्धीनं छान करू शकतो. आपलं जे रुटीन आहे ते रोजचं करू शकतो. आणि भक्ताची सर्व स्तरावरील सगळी कर्म पूजा स्वरूपच असतात. आपण म्हणतो ना की भगवंताला अर्पण करायचे. आणि कर्माबद्दलची किंवा कर्मफळाची आसक्ती सुटल्यामुळं त्याची सगळी कर्म ईश्वर अर्पण होतात. नुसतं आपण कृष्णार्पणमस्तू असं तोंडानं म्हणायची गरजसुद्धा नाही. आपलं कर्म हे भगवंताला अर्पण करायला पाहिजे. आणि हरिसमाधीत पाशरहित मनुष्य असतो. त्यावेळेला पूर्ण त्याचे पाश सगळे संपलेले असतात. म्हणून चोखोबांनी म्हटलेलं आहे बघा, बोलता चालता न मोडे समाधी मूळ अंतरशुद्धी कारण हे अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देहभान विसरुनी. तर जनाबाईंची तर सोपीच आहे समाधीची व्याख्या. दळिता कांडिता तुझ गाईन अनंता न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. दळिता खांडिता अहो भक्त हा भगवंताशी अनन्य व्हावा हवा. तुम्ही हा भेदच संपावा. त्याच्यासाठी ज्ञानदेवांनी किती वेळा उदाहरणं दिली की नदी जशी समुद्राशी अनन्य होते मिसळली की मिसळून जाते. पुन्हा ती नाही म्हणत मी चालले माहेरी मी चालले बाहेर, नाही, ती समुद्राशी एकरूप होऊन जाते. तसा शिष्य गुरूंशी अनन्यच असला पाहिजे. सगळी किरणं सूर्याशी अनन्य असली पाहिजेत. त्याप्रमाणे हरिसमाधी आहे. म्हणून नारदसुद्धा भक्तिसूत्रात सांगतात, तत्प्राप्य तद एव अवलोकयती तत एव शृणोती तत एव भाषयती तत एव चिंतयती. म्हणजे त्याचाच फक्त हरीचाच फक्त सगळं त्यालाच पाहायचंय त्यालाच ऐकायचंय त्याच्याशीच बोलायचंय त्याचंच चिंतन करायचंय. काही लोक असे बोलतात बघा, खूप आजींचं वगैरे किंवा खूप लोकांचं मी पाहिलेलं आहे. देवाशी बोल, काय रे देवा माझ्याकडं आज आलायस का तू? तुला आज मी हे केलं बरं का, आज तुला असं ह्याचा नैवेद्य आहे, तुला आज हे वस्त्र घालणार आहे. म्हणजे इतका त्याच्याशी तादात्म्य झालेलं असतं की त्यांना जगाचा सगळा विसर पडलेला असतो. आणि म्हणून हरिसमाधीच्या सुखात स्वानंद सुखात सगळेजण सर्व सुखरूप होऊन तरंगता येतं. आता हरिसमाधीत केवढीही आनंद म्हणजे आनंदाकारता आहे असं म्हटलेलं आहे. आता चोखोबा अजूनही म्हणतात, विधिनिषेध येणे न मोडे समाधी तुटली उपाधी लिखाडाची चोका म्हणे ऐसा समाधी सोहळा जाणे तो विरळा लक्षा माझी. किंवा ज्ञानदेव पुढच्या चरणात म्हणतायत, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी. या चरणाचा विचार अगदी छान करायला पाहिजे की बुद्धी म्हणजे काय. तर शंकराचार्यांनी सुद्धा बुद्धीची व्याख्या काय केलेली, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. व्यवसाय म्हणजे आपले व्यवसाय नाही, निश्चयात्मिका बुद्धी. आणि ती बुद्धी 3 प्रकारे गोचर होते, सात्विक राजस तामस. आपण 18व्या अध्यायात पाहिलेत, आत्ता जास्त सांगत नाही. पण तरीसुद्धा प्रवृत्ती निवृत्ती कार्य बंध मोक्ष या सगळ्यांना नीट जाणणारी यथार्थ जाणणारी ती सात्विक बुद्धी. धर्म कार्य भय यांना अयथावत जाणणारी ती राजस बुद्धी. आणि अकर्तव्याला आणि अज्ञानालाच ज्ञान असं मानणारी ती तामस बुद्धी. तर म्हणून एषु सर्वेषु भूतेषु गूढात्मान प्रकाशते असं कठोपनिषदात म्हटलेलं आहे. दृश्यते त्वग्रथा बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. म्हणजे ज्या सगळ्या भूतांमध्ये गूढ स्वरूपानं असणारा परमात्मा जेव्हा पाहायला जातो
त्यावेळेलाही सूक्ष्म दृष्टी असते. आणि सुख कसं आहे? सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्यमतंद्रितम मतींद्रियम. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आत्मनिश्चयाची बरोबर जया आरसा जोडे सावयव असं ज्ञानदेव म्हणतात. किंवा पुढं ते असं म्हणतात, परतोनी पाठीमोरी ठाके आणि आपण याते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. तिथे ओळखीची सरिसे सुखाच्या साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय. आत्ता सांगितले बुद्धीचं वैभव की आपल्याला आपण विसरून जायचे आणि हे प्राप्त झाल्यानंतर कुणीही सांसारिक दुःखानं लिप्त होणार नाही. जे आपल्याला संसारातील दुःख का आहे? या द्वैतामुळं आहे. आणि म्हणून तर ही जणू काही गंगोत्रीपासून निघालेली गंगा प्रवाहित होत असताना शेकडो सौंदर्य स्थळं आली तरी तिथं थांबत नाही, ती सागराकडे धाव घेते. तशी आपली बुद्धी संसारात इथे तिथे न थांबता थेट आनंद सागराकडे झेपावली पाहिजे. आणि म्हणून याचा सतत भगवंत आपल्याला सांगतायत, म्हणजे ज्ञानदेव, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता तिसऱ्या चरणावर तर खूप बोलण्यासारखं आहे. आज थोडा वेळ जास्त लागेल आपल्याला. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. आता परमात्मा प्रसन्न झाला तर भगवत भक्ताला तो सगळ्या सिद्धी देतो. वृद्धी म्हणजे समृद्धी, तीही प्राप्त होते. पण श्रीहरीपासून, ह्या अभंगात सांगितलेल्या हरिसमाधीपासून आपल्याला व्युत्थान झाल्यावर, म्हणजे आपलं पुढे हे प्रगती झाल्यावर भगवंताशी ऐक्य राहत नाही कधी कधी. आणि म्हणून समाधौ उपसर्गा हा असं म्हटलेलं आहे. तर वृद्धी म्हणजे काय? तर आपल्यापाशी असलेल्या सगळ्या सर्व वस्तू धन यांची वाढ होणं. आणि सिद्धी म्हणजे काय? तर अप्राप्य अशा वस्तू धन द्रव्य प्राप्त होणं. आता काही काही सिद्धी आहेत, अणिमा लघिमा वगैरे गरिमा, तर त्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. पण निधी म्हणजे सगळा साठा आपला अफाट ठेवा, तोही कधीही कमी न होणं. आणि वृद्धी या काम्य किंवा सकाम कर्मानं प्राप्त होतात आणि सिद्धी या तपानं प्राप्त होतात. बघा ना, एका अंगठ्यावर किंवा एका बोटावर, पायाच्या फक्त तळपायांवर म्हणजे बोटांवर उभं राहणं वगैरे किती अवघड गोष्टी. पण त्यामुळं या वृद्धिसिद्धी प्राप्त होतात. आणि या वृद्धिसिद्धीद्वारी का कर जोडूनही तिष्ठती असं तुकाराम महाराज म्हणतात. तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते एकनाथ महाराजांच्या जीवनातला, की वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्यावर सुद्धा माणसाचा अभिमान जास्त वाढतो. आणि तशातला एक सिद्ध पुरुष त्यांना हरवण्यासाठी, नाथ महाराजांना हरवण्यासाठी आला आणि सिद्धीचा वापर करून त्यांनी पैठणमध्ये खूप चमत्कार केले. आता ज्ञानदेवांना सुद्धा जे काही गोष्टी घडल्या ते चमत्कार म्हणून त्यांनी केल्या नाहीत, त्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. पण त्या सिद्धीत ते अडकून पडले नाहीत. त्यांनी आत्मज्ञान हे प्राप्त करून घेतलेलं आहे. तर नाथ महाराजांना त्याला जरा हे करायचं होतं, हरवायचं होतं. आणि म्हणून एक दिवस नाथ महाराज त्यांच्याकडं भोजनाचं निमंत्रण द्यायला गेले बरं का. तर त्यानं सांगितलं, मी सूर्योदयाबरोबरच जेवत असतो आणि माझ्या पंक्तीला 1000 वैदिक ब्राह्मण लागतात. आणि मी तर नाथांनी अट कबूल केली, घरी आले. आपल्या पत्नीला गिरिजाबाईंना सांगितलं की सायंकाळी आरतीच्या वेळेस त्यांनी सगळी भगवंताची आळवणी प्रार्थना केली की भगवंता, उद्या सकाळी माझ्याकडे हे सिद्ध येणार आहेत आणि 1000 लोकांना बोलवलेलं आहे, तर रिद्धिसिद्धी म्हणजे आपल्याबरोबर येऊ द्या, असं त्यांनी प्रार्थना केली. आता गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाबरोबर एवढ्यांची पाकसिद्धी झालेली आहे बरं का. 1000 पानं मांडली गेली, यथासांग सागर संगीत सगळा स्वयंपाक ताट झालेला आहे. आता इकडे जे सिद्ध पुरुष होते ते रोज पहाटे वृद्धिसिद्धींची पूजा करायची आणि नेहमी पूजेला बसला की रोजच्याप्रमाणे त्या सिद्धी त्या दिवशी आल्याच नाहीत, वृद्धिसिद्धी आल्याच नाहीत. त्या कुठं गेल्या? नाथांच्या वाड्यात.
भगवंताच्या आज्ञेमुळे गेल्या. आता हा गेला सूर्योदयाला, अगदी नाथांच्या घरी गेला आणि आश्चर्यानं थक्क झाला आणि म्हणतो कसा, आज माझी पूजा स्वीकारण्यासाठी आल्या नाहीत तुम्ही नेहमीप्रमाणे, या सिद्धी आल्या नाहीत म्हणे. तर नाथ सांगतात, अहो आज त्या तुमच्याकडं कशा येणार? आज सिद्धी ज्या लक्ष्मीच्या सखी आहेत, अशा लक्ष्मीचा स्वामी जो लक्ष्मीनाथ आहे, त्यांच्या आज्ञेनं तर इथे आले आहेत. तो सिद्ध पुरुष उमगला. त्याला थोडंसं समजलं की आपण जे मी 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 आणि मला सिद्धी प्राप्त झालेले आहेत, मी नाथांना हरवायला जाईन, तर ते कोण हरवलं ते तुम्हीच बघा. म्हणजे नाथांना अनन्य भावानं तो शरण आलेला आहे. सगळं आलं लक्षात आपल्या की ज्ञानराज सिद्धींना उपाधी का म्हणतात? कारण त्या उपाधी आहेत, जशी आपण वेगवेगळी बिरुदं घेतो तशी. आणि म्हणून भागवतात खुद्द भगवान उद्धवाला सांगतात, माझे प्राप्तीसी सर्वथा सिद्धी सर्वथा बाधक, माझे स्वरूप शुद्ध अद्वैत तेथ सिद्धींचे जे मनोरथ, लोकरंजन समस्त नाही नाही परमार्थ सिद्धी माझी, सिद्धी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे काय पाणी. किती छान सांगितले बघा. आणि म्हणून हरिसमाधी म्हणजे स्वरूप समाधीत प्राप्त होणारी आनंद स्वरूपता कुठे आणि या सिद्धी कुठे, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात, सिद्धी आम्ही हाणिलेल्या लाथा, त्या नकोत आम्हाला सिद्धी, फक्त आम्हाला आनंद स्वरूप भगवंत पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. आम्हाला नको त्या सिद्धी, आमचं मन जे आहे, समाधान जे आहे, ते हरीच्या चिंतनात सर्व काळ रमू दे. म्हणूनच नारदांनी भक्तिसूत्रात सुद्धा पुन्हा सांगितले, यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती न द्वेष्टी, यद लब्ध्वा पुयान् सिद्धो भवती, अमृतो भवती तृप्तो भवती. अहो हरिनाम, नामजप, ध्यान, गुणलीला, संकीर्तन करणं, हे सगळं रम्य समाधान आहे, ते प्राप्त करून देणारं आहे. आणि रम्य म्हणजे सुखप्रद, अत्यंत सुखप्रद. रमणेवरून रम्य झालंय शब्द तयार, समाधान. म्हणून ज्ञानदेव पुन्हा म्हणतायत बघा, ज्ञानदेवा घेतले दान, बाबा बाळचंदो, हृदयी धरून या ध्यान, बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करी तू बाबा बाळचंदो. तर तुकाराम म्हणतात, चित्त पावले आनंदा, सुख समाधीचे सदा, म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेसी. समाधीचं सुख कधी मिळणार आहे? म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेसी. आणि निळा म्हणतायत, स्वरूपसिद्धी सहज समाधी हरिनामे. अशासाठी सांगतायत की फक्त हरिनाम म्हणा, याच्या माधुर्याचा रस आपल्याला चाखता येत नाही, पण मर्मही कळत नाही. म्हणून हे हरिनाम अत्यंत श्रेष्ठ, सोपंच आहे. म्हणून पुन्हा, रामची होई जे पदी बैसुनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. अशी तुकोबारायांनी ग्वाही दिलेली आहे की हे विश्वाची अनुभवे, विश्वासे अनुभवे. आणि म्हणूनच पुन्हा आपण म्हणूया, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अहो त्या समाधी आणि एकेका शब्दावर किती चिंतन करता येईल आणि किती जणांनी काय काय सांगितले. आता ही पूतना आली होती, आपण भागवताकडे थोडा वेळच जाऊ शकतो, 8-10 मिनिटच राहिलेली आहेत. तर शुकाचार्य सांगतायत, काय झालं हो, त्या पुतेनेचं नाश झाला, पण सगळ्या गोपी या श्रीकृष्णासाठी किती प्रार्थना करतायत. मला तर वाटतं आज तेवढी फक्त त्यांची प्रार्थनाच घ्यावी. काय काय म्हणतायत त्या बघा. त्यांनी सगळं बीजन्यास केले, अंगन्यास केले आणि प्रत्येक त्या अवयवाला कसं त्या बाळाच्या सुखरूप ठेव म्हणून त्यांनी छान म्हणलेलं आहे.
अव्यादजोंघ्रि ब्राह्मणिस्मांस्तव जान्वथोरु यज्ञोच्युत कटितटं जठरं हयास्यः ऋतकेशवस्त्वदुरैष ईशयिनस्तु कंठं विष्णुर्भुजं मुखमुरुक्रम ईश्वरः कं क्रम. हे काल पाहिलं होतं आपण की अजन्मा भगवान तुझ्या पायांचं, मणिमान गुडघ्यांचं, यज्ञपुरुष मांड्यांचं, अच्युत कमरेचं, हयग्रीव पोटाचं, केशव ऋषयाचं हृदयाचं, ईश वक्षस्थळाचं, सूर्यकंठाचं, विष्णू हातांचं आणि उरुक्रम तोंडाचं आणि ईश्वर मस्तकाचं रक्षण करोत. अशी रक्षणाबद्दल त्यांनी रक्षासूत्र म्हटलेलं आहे. चक्रग्रत सहगदो हरिरस्तु पश्चात त्वत्पार्श्वयोर्धनुरसी महुजनाश्च मधुहाजनाश्च कोणेषु शंख उरुगाय उपर्युपेंद्र स्तार्क्षक्षितौ हलधर पुरुष समंतात. आता सगळं वाचण्यापेक्षा थोडक्यात सांगते तुम्हाला की तुझं रक्षण करण्यासाठी चक्रधर भगवान, हे सगळं त्याला चाळवणी आहे बघा. त्यांना माहिती नाही हा चक्रधर भगवान आलेला आहे जन्माला. तर तुझ्या पुढं राहोत गदाधारी श्रीहरी पाठीमागं राहोत. धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन्मा दोघे दोन बाजूला, चक्रधारी उरुगाय चारी कोपऱ्यांमध्ये, उपेंद्र वर गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूनी रक्षणासाठी यावो. असंच रामाच्या कवचामध्ये म्हणलेलं ना, बुधकोश सर्वम्य रघुनंदन हास, माझ्या सगळ्या शरीराचं रक्षण रघुनंदन करो, तसं सांगितले. मग ऋषिकेश इंद्रियांचं, नारायण प्राणांचं, श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचं, योगेश्वर मनाचं, पृष्णिगर्भ तुझ्या बुद्धीचं, परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचं, खेळताना गोविंद रक्षण करोत, निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत. आपण 24 नावं घेत असतो ना. चालताना वैकुंठ आणि बसलेल्या वेळी श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाचे वेळी तुझं रक्षण करोत. डाकिनी राक्षसी कुष्मांडा या सगळे बालग्रह, भूत प्रेत पिशाच, राक्षस, विनायक, कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पुतना, मातृका इत्यादी शरीर प्राण आणि इंद्रियांचा नाश करणारे उन्माद, अपस्मार इत्यादी रोग, स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्ध ग्रह आणि बालग्रह इत्यादी सर्व अनिष्ट घटक भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होतात. मला वाटतं हे 8-10 श्लोक रोज आपण म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. मग या शुकाचार्यांनी असं सगळं प्रेम करणाऱ्या गोपींनी हे रक्षामंत्र म्हटल्यावर यशोदेनं आपल्या मुलाला दूध पाजून पाळण्यात झोपवलं तिचा नाश झाल्यानंतर. आणि मग त्याच वेळेला काल मी सांगितलं होतं की नंद वगैरे अजून यायचे होते मथुरेतून, तर गोकुळात पोहोचले आणि तिचं ते पूतनेचं भयंकर शरीर पाहून आश्चर्यचकित झाले आणि म्हणू लागले की वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्यातरी ऋषीनं जन्म घेतला आहे. नक्की असंच काहीतरी दिसतं की वसुदेव पूर्वीचे योगेश्वर असतील, कारण ते जसं म्हणाले तसंच इथं संकट होऊन आलेलं दिसतंय. आणि तोपर्यंत त्या वृजवासी सगळ्या लोकांनी काय केलं हो, मोठ्या मोठ्या लोकांनी कुऱ्हाडींनी पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेऊन एक एक अवयव चितेवर जाळून टाकलेले आहेत. आणि कृष्णानं दूध प्यायल्यामुळे ज्याची सर्व पापं तत्काळ नष्ट झाली असा तिचा देह जळत असताना हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यातून धुपासारखा सुगंधी वास येत होता. नाही तर अशा चिता जळताना कसा वास येतो आपल्याला माहिती. म्हणजे केवळ परमेश्वराची कृपा तिच्यावर. ती राक्षसी होती, लहान लहान मुलांना मारणं आणि रक्त पिणं हेच तिचं काम होतं. पण श्रीकृष्णांना सुद्धा तिनं मारून टाकण्याच्या इच्छेनंच स्तनपान करवलं, तरीसुद्धा तिला सद्गती मिळालेली, भगवंताचं सान्निध्य मिळालं. आणि म्हणून म्हणजे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीनं मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू जे कोणी समर्पित करतात त्यांच्या संबंधी तर काय बोलावं. तिनं तर 20 रुपये दूध दिलं तरीसुद्धा तिचा सन्मान झाला. सगळ्यांना वंदनीय असणाऱ्या ब्रह्मदेवादी देवतांनासुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणांनी पूतनेचं शरीर दाबून भगवंतांनी तिचं स्तनपान केलं.
म्हणजे एखाद्याचे काही दुखत असेल तर मी म्हणलं ना काल मसाज बिसाज करतात, तशी ही भयंकर राक्षसी होती. तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळालेली आहे. आणि मग ज्यांच्या स्तनांचं दूध भगवंत म्हणजे ब्रह्मदेवानं वासरं गोपबालक, आता पुढे येणार आहे कथा, यांनी लपून ठेवलेल्या वेळी प्रेमानं प्याले, त्या गायी आणि मातांची गोष्ट तर काय सांगावी. पुत्रप्रेमानं आपणहून पाझरणारे ज्यांचं दूध भगवंत भरपूर प्यालेले आहेत, त्यांना भगवान देवकी नंदनांनी मोक्षापर्यंत सर्व काही दिलं. आता बघा ना, यशोदा मैया तर काय त्याची खरी माता नव्हतीच. ज्या गोपी नित्य भगवान श्रीकृष्णाला आपल्या पुत्राच्या रूपात पाहत होत्या, त्या अज्ञानजनित संसार चक्रात कधीही अडकू शकल्या नाहीत. नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला, तेव्हा ते म्हणते, हे काय झालं, हा सुगंध कुठून येतो, असं म्हणत ते व्रजापर्यंत पोचलेले आहेत. आणि गोपांनी त्यांना पुतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सगळा वृत्तांत सांगितला. पुतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचं सुखरूप असणं हे ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. आता इतक्या तान्ह्या बाळाकडून काय अपेक्षा करणार आहेत, त्यांना काय माहिती हा भगवंत आहे. म्हणून शुकदेव सांगतायत, परीक्षिता, मृत्यूच्या तावडीतून सुटलेल्या आपल्या मुलाला उदार नंदांनी उचलून घेतले, कवटाळून घेतले, वारंवार त्याचं मस्तक हुंगलेलं आहे आणि ते अतिशय आनंदित झाले. हा पूतना मोक्ष श्री भगवान श्रीकृष्णांची अद्भुत बाललीला आहे. जो मनुष्य श्रद्धेनं श्रवण करतो त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागतं. धन्यवाद. आपण असेच धन्य होतोय की इतकं सोपं नाही आहे. त्यांनी फक्त ते केले, एवढ्या तिचा उद्धारही केलेला आहे. तर तुमचा आमचा तर का नाही होणार, आपण एवढे छान ऐकतोय. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशरूपाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आता उद्या ते शकट मोडणं, चकडा मोडणं आणि तृणावर्त त्यांचे बघूया, उद्धार होईल. उद्या आम्ही आता इथून निघणार आहोत. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. काही एखादा मिनिट असेल तर आपण